आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं हा निर्णय घेतलेला आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीचे स्पष्ट निकष ठरवण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल लवकरच सादर होईल. नाशिकमध्ये नामांकित कंपनीवर 8 जणींचा विनयभंग, एकीवर बलात्कार, कधी अश्लील भाषा तर कधी थेट होतोय महिलांना स्पर्श. 2 चक्रा कमी होणार, 3 महिन्यांचे एकदाच मिळणार राशन. शासनाचा दिलासादायक निर्णय, उन्हापासून संरक्षण होणे यासाठी केली सोय. पगार लाखाचा पण प्रेशर 10 लाखांचे. IT कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट. संख्येने 12 लाख असूनही एकही संघटना आजपर्यंत तयार नाही. पेट्रोल 18 रुपये तर डिझेल 35 रुपयांनी होणार महाग. 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर उडणार भडका. दररोज होतंय 1600 कोटींचे नुकसान. कवडीमोल दरामुळे केळी उत्पादक हैराण. 2 रुपये 3 रुपये किलो मिळतोय दर. जाणीवपूर्वक पाडले जात आहेत व्यापाऱ्यांकडून भाव. दहा टक्के पैसे भरून मिळेल उद्योगासाठी 1 कोटींचे कर्ज. मनी मार्जिन योजनेला भंडाऱ्यामध्ये थंड प्रतिसाद. खरेदी केंद्राचे कमिशन, वाहतूक खर्च प्रलंबित. NCCकडे लागले खरेदी संस्थांचे डोळे, पण मात्र अजूनही विलंब सुरूच. शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफीचा लाभ. राज्यातील 24,73,566 शेतकऱ्यांकडे थकबाकी. युरियाच्या साठ्यात घट, DAPची मुबलकता. आखाती युद्धाचे परिणाम. खरीपासाठी 53% साठा उपलब्ध. नापेड NCCF करणार यंदा कांद्याची आगाऊ खरेदी. दर स्थिरतेसाठी घेतला निर्णय, ठरविले 2 लाख टन खरेदीचे लक्ष्य. मालेगाव तालुक्यातील 6,000 शेतकऱ्यांकडे 75 कोटींचे थकबाकी कर्ज. पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया ठप्प. भविष्य निधी कर्मचारी संघटनेवर स्थानिक लोक अधिकारी समितीचा भगवा. मार्चमध्ये युरियाची मागणी का वाढली? वस्तुस्थिती पाहून अहवाल देण्याच्या सूचना. शासनाचे कृषी विभागाला पत्र. अवकाळीने मका भुईसपाट. शेतकऱ्यांचा घास हिरवला. 450 हेक्टरवरील पिकांचे नुकसान. धान उत्पादकांची वाढली चिंता. युद्धाच्या नावाखाली केळी उत्पादकांची शेतकऱ्यांकडून होते लूट. जाणीवपूर्वक पाडले जात आहेत भाव. 2 ते 3 रुपये किलो दर मिळतोय. फर्टिलायझर लिंकिंग कंप्लेंट. खत लिंकिंगच्या तक्रारी असल्यास कठोर कारवाई. शेतकऱ्यांना दिले आदेश. ट्रम्प यांचा इराणला पुन्हा इशारा. होर्मुझ उघडा, अन्यथा तेलविहिरी, पॉवर प्लांट उडू. शेतीच्या पूर्ण खर्चासाठी हमीभाव ठरवा. महाराष्ट्रातील 3 शेतकऱ्यांच्या याचिकेवर कोर्टाचा केंद्राला नोटीस. उत्पन्न खर्च 50%. PM किसान 22वा हप्ता. ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यात PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आहे त्याच शेतकऱ्यांना 9वा हप्ता मिळणार. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस. मान्सून रळवणार. हवामान विभागाला पहिला अंदाज जाहीर. 92% मान्सून बरसणार. हेक्टरी 17,500 मदत जाहीर, पण मात्र प्रत्यक्षात काहीच नाही. 2025च्या खरीप हंगामातील थकबाकी अजूनही मिळेना. NCC अंतर्गत मका खरेदीला मुदतवाढ. मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.